99% मुलांना आणि इव्हन शिक्षकांनाही माहितीच नसतं की वाय हा वॉवेल पण आहे. म्हणजेच काही ठिकाणी वाय हा वॉवेल म्हणून वापरतात. हो, हे खूप शॉकिंग आहे, पण तेच खरं आहे. ते कसं आहे ते बघूया आपण. पहा, इंग्रजी मुळाक्षरं A to Z मध्ये 5 कॉमन वॉवेल्स असतात आणि एक अनकॉमन वॉवेल आहे. तर त्या 5 वॉवेल्समध्ये बरं, वॉवेल्स म्हणजे आपले मराठीतले स्वर, त्याच्याशिवाय कुठलंही स्पेलिंग बनू शकत नाही. ते कसं ते बघूया. आता 26 एकूण अक्षरं असतात इंग्रजी मुळाक्षरांमध्ये, त्यातले 5 असतात वॉवेल्स. ते कुठले असतात? A, E, I, O, U. ठीक आहे. आणि मग उरलेले सगळे कॉन्सोनंट. ते आहेत B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z. हे झाले 21 कॉन्सोनंट, म्हणजेच इंग्लिशमधली व्यंजनं. ठीक आहे. तुम्ही म्हणाल टीचर ते एक्स्ट्राचं जे एक वॉवेल आहे किंवा अनकॉमन जे वॉवेल आहे ते कुठलं आहे? तर ते आहे अनकॉमन वॉवेल आहे ते वाय. हो, हे खूप शॉकिंग आहे ऐकायला, तर आपण कधीच कुठे ऐकलं नाही की वाय हे वॉवेल आहे. पण ते कसं हे तुम्हाला मी उदाहरण देऊन समजावून सांगते. ते आहे वाय. पहा, तुम्हाला माहिती आहे कुठल्याही वॉवेल शिवाय कुठलंही स्पेलिंग बनत नाही. आपण हे आता पण असंच ऐकलेलं आहे, तर ते खरं आहे. पण मग मला सांगा, स्काय मध्ये कुठलं वॉवेल आहे मुलांनो? सांगा, स्काय मध्ये कुठलं वॉवेल आहे? स्कायचं स्पेलिंग आहे SKY. इकडे वॉवेल आहे का? याचाच अर्थ हा जो वाय आहे तो अनकॉमन वॉवेल आहे. ते ठराविक ठिकाणीच वापरतात. तुमच्या नावांमध्ये कुठलं स्पेलिंग आहे? समजा तुमचं नाव राम आहे, एका मुलाचं नाव राम आहे, त्याच्यामध्ये वॉवेल कुठलं आहे सांगा? A हे वॉवेल आहे आणि R आणि M हे आहे कॉन्सोनंट. आपण अजून एक उदाहरण पाहूयात. सोनाली मध्ये कॉन्सोनंट कुठले आहेत? त्याला ब्लू पेनने अंडरलाईन करा. S, N आणि L. आता इथे वॉवेल 3 आहेत. ते कुठले कुठले आहेत? O, A आणि I. मला वाटते आज तुमच्या डोक्यातील वॉवेल कॉन्सोनंट विषयाची सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असाव्यात. जर काही क्वेरी असेल तर प्लीज कमेंट करा. मी रुपाली टीचर तुमची प्रत्येक क्वेरी सोडवायला उत्सुक आहे. तुम्हाला जर मी शिकवलेले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू.